भारत मातेच्या वीर सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप. शहीद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमात मोरगाव भाकरे येथे केले अंत्यसंस्कार. अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज मोरगाव भाकरे येथे राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीला शहीद जवानाचे पार्थिव गावात आज अशोक वाटिका अकोला येथे पोहोचले असता महार बटालियन आजी माजी सैनिक आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शहीद सैनिकाचा ट्रक सजवला. त्यानंतर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे महार रेजिमेंट सुरू झाली होती. त्यामुळे शहीदाचे पार्थिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवून शहीदाचे कुटुंबाच्या हस्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देऊन पुष्प अर्पण करीत शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहीदाचे पार्थिव त्यांचे मोरगाव भाकरे गावात अकोल्यावरून नेताना डाबकी भौरत नाल्याला पूर असल्याने व्याळा मार्गे गायगाव भौरत ते मोरगाव नेण्यात आले. वाटेत मोठ्या प्रमाणात नागरिक शहीदाला अभिवादन करायला जमले होते. त्यानंतर शहीद प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्य दलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलाची तुकडी तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढव, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्य दलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहीद प्रवीण जंजाळ अमर रहेच्या घोषणांनी परिसर निनादला होता. सैनिकांचे गाव म्हणून मोरगाव भाकरे गावाची ओळख असून येथे आजवर 90 युवक सैन्यात भरती झालेले आहेत. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे दिनांक 8 जुलै सोमवार रोजी सायंकाळी 7:40 प्रसार माध्यमाला ही माहिती दिली आहे.